नमस्कार मंडळी, मी यज्ञेश वन्ने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर नवीन आठवडा, नवीन पिकनिक आणि आताची पिकनिक ही आहे. आमच्या इथल्या मुलांबरोबर चाललो आहे आणि चाललो आहे ते कर्जतला. परत एकदा फार्म हाऊस होता, तुम्हाला तिथे जाऊनच कळेल, सर्व दाखवेन. सुंदर फार्म हाऊस आहे. भरपूर सर्च करून यावेळेला फार्म हाऊस शोधलं आहे. खूप भारी वाटणार आहे हे पिकनिकला. दरवर्षीप्रमाणेच ह्याही वर्षी ही पावसाळी पिकनिक अरेंज झाले आणि आता आम्ही चाललो आहे कर्जतला. भेटू डायरेक्ट कर्जतला. सुंदर असं प्रवास वर्णन पण तुम्हाला मी दाखवेनच. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास माझ्या चॅनलला दरवेळेप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही भायखळ्यावरून ट्रेनचा प्रवास करत आणि निसर्गाचे पावसाळ्यातील रूप निहाळत कर्जत स्टेशनला पोचलो. कर्जतला प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाहेर उतरल्यावर लगेच रिक्षा स्टँड आहे. तिथून आपल्याला रिक्षा मिळते. मग आम्ही रिक्षा पकडून आमच्या फार्मला पोहोचलो. दरवेळेप्रमाणे आमचे दादा जयेंद्र, आम्ही दरवेळेला येतो तेव्हा यांचीच टॅग असते. आता त्यांनी इको घेतलेली आहे. नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर कर्जतला आलात तर नक्की बुक करा. जवळजवळ 3.5 एकरमध्ये पसरलेला हा अमर फार्म त्याच्या स्विमिंग पूलमुळे चर्चेत आहे आणि त्यामुळेच आम्ही हा फार्म बुक केला आहे. चला मग तुम्हाला संपूर्ण फार्मचे दर्शन घडवतो. फार्मच्या गेटवर पोचल्यावर निसर्गाचं अप्रतिम रूप आणि फार्मचा एंट्री मार्ग आपले मन मोहून घेतो. गेटच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे जणू आपल्याच स्वागताला उभी असल्याचा भास होतो. मेन गेटमधून थोडं पुढे आल्यावर आपल्याला डावीकडे नारळाच्या बागा आणि त्यास स्थिरावलेले विला आपले लक्ष ओढून घेतात. असं वाटतं की आपण जणू कोकणातच आहोत. त्याच्याच उजवीकडे आपल्याला आउटडोअर गेम्ससाठी असलेले मोकळे मैदान आपल्याला आकर्षून घेते. येथे आपण क्रिकेटसह बॅडमिंटन, व्हॉलीबॉल असे गेम खेळू शकतो. तिथून आमची स्वारी निघाली ती विलाकडे. तर अमर फार्म हाऊस आपल्याला एकूण 3 रूम्स देते, ज्याची क्षमता ही जवळपास 20 ते 25 जणांची आहे. आणि या रूम्समध्ये आपल्याला 3 डबल बेडसह या रूममध्ये AC, फॅन यासारख्या बेसिक फॅसिलिटी उपलब्ध आहेत. तसेच येथील भिंतीवर असणाऱ्या सुंदर पेंटिंग आपले मन प्रसन्न करतात. 6 जणांसाठी ही रूम अगदी कम्फर्टेबल आहे. आता इथले वॉशरूम पाहूया. या रूममधील हे वॉशरूम आकाराने अगदी प्रशस्त आहे आणि त्यात आपल्याला इंग्लिश बाथरूमसह पाणी गरम करण्यासाठी गिझर, शॉवर, मिरर, वॉश बेसिन यासारख्या सर्व सुविधा मिळतात. तसेच इथे शॅम्पू आणि साबण देखील उपलब्ध आहे. याच रूमच्या बाजूला अगदी सेम टू सेम रूम आहे, ज्यामध्ये आपल्याला या रूमप्रमाणेच सेम प्रकारच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यानंतर आपण आलो आहे इथल्या दुसऱ्या विल्याकडे. आतमध्ये शिरल्यावर एक प्रशस्त आणि मोठ्या आकाराचा हॉल पाहायला मिळतो. यात डबल बेडसह एक्स्ट्रा मॅट्रेस टाकून एकूण 12 ते 13 जण आरामात राहू शकतात. इथेही आपल्याला AC, फॅन अशा बेसिक फॅसिलिटी फार्म हाऊस पुरवते. इथलेही वॉशरूम मोठे आणि इंग्लिश बाथरूमसह गरम पाण्यासाठी गिझर, शॉवर उपलब्ध आहे. तसेच येथील वॉशरूम एकदम नीट आणि क्लीन आहेत. तेथून आपण आलो ते इथल्या डायनिंग एरियामध्ये. इथला डायनिंग एरिया आकाराने मोठा आणि एकदम नीटनेटका आहे. इथे आपण एकत्र जेवायला बसून जेवणासह TVचा देखील आनंद घेऊ शकतो. अरे मंडळी, विसरलोच, ज्यासाठी आपण येथे आलो आहे तेच लोकेशन दाखवले नाही. चला मग जाऊया मेन लोकेशन, म्हणजे इथला स्विमिंग पूल. इथला स्विमिंग पूल हा 3 साईजमध्ये विभागला आहे. एक म्हणजे 5 छोट्या आर्टिफिशियल धबधब्यांसह बेबी पूल, त्याच बाजूला 4.5 ते 5 फूट खोल मोठा पूल आणि त्यातलाच अटॅच 3 ते 3.5 फूट खोल थोडा छोटा पूल. म्हणजे फार्मने सर्वांचीच काळजी घेऊन पूल बांधलेला आहे. त्यामुळेच की काय हा फार्म सगळ्यांपेक्षा थोडा उजवा ठरतो आणि माणसांची पसंती याला मिळते.
इथल्या जेवणाचा तर प्रश्नच नाहीत. जेवण एकदम अप्रतिम, रुचकर आणि हायजेनिक आहे. घरगुती पद्धतीने इथले जेवण स्वतः अमर यांच्या आई बनवतात. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही डिशेस एकदम मस्त आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स देखील आपल्याला ऑर्डरनुसार प्रोव्हाइड केले जातात. जसजशी संध्याकाळ होते तसा या फार्मचा ओव्हरऑल व्ह्यू कसा दिसतो हे आता तुम्हाला मी दाखवणार आहे. रात्रीच्या वेळी इथले दृश्य अगदी नयनरम्य भासते. या फार्मची रोषणाई आणि रात्रीची शांतता इथे आलेल्या गेस्टना अगदी आल्हाददायक वातावरणाची अनुभूती देते. इथल्या जेवणाशिवाय इथला नाश्ताही अप्रतिमच होता. सकाळी इथे नाश्त्याला आम्हाला मिसळपाव होती. तसेच आपण ऑर्डरप्रमाणे बुर्जीपाव, ऑमलेट असे वेगवेगळे पदार्थ आपण मागू शकतो. येथील सर्व सुखसुविधांचा आनंद घेत, जेवणासह, नाश्त्यासह आणि इथल्या वातावरणासह जुळवून घेत आमच्या मित्रांनी या फार्म हाऊसचा देखील खूप सुंदर प्रकारे आनंद घेतला. आउटडोअर गेम जसे की क्रिकेट खेळून आणि ज्यासाठी आम्ही इथे आलो होतो म्हणजे त्या स्विमिंग पूलमध्ये खेळून खूप सारा आनंद माझ्या मित्रपरिवाराने घेतला. मित्रांनो, जर हा फार्म हाऊस तुम्हाला आवडला असेल तर एकदा नक्की या फार्म हाऊसला भेट द्या.